आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या महापौर बंगल्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध दर्शवला। या क्षणाची मोठी बातमी आहे। त्यामुळे सरकारची स्मारकाची प्रतीक्षा संपलेली असली तरी नवा वाद या निमित्ताने सुरू झालाय। महापौर बंगला बळकावण्याकरता शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्मारकाचा घाट घातलाय असा आरोप राज ठाकरेंनी केला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाकरता महापौर बंगल्याची जागा छोटी आहे। मोठ्या जागेवरती बाळासाहेबांचं यथोचित स्मारक व्हावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली। तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली। या स्मारकाकरता एका सरकारी न्यासाची स्थापना करण्यात येणार असून या न्यासाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रयत्न तर नक्कीच असं राहील की एखाद्या व्यक्तीच्या विचारांचं स्मारक म्हणजे काय हे जगात कोणाला पाहायचं असेल तर तो इथे येऊन बघेल। अशा दर्जाचं हे स्मारक केलं जाईल। हे सर्वांना अभिमान वाटेल असं स्मारक नक्कीच आम्ही करू। या समितीने विविध स्तरावर बैठका घेतल्या, माझ्यासोबत बैठक घेतली आणि मग आम्ही सगळ्यांनी चर्चा करून माननीय उद्धवजींशी देखील या संदर्भात आम्ही त्यांची मदत मागितली आणि त्यांचं मार्गदर्शन मागितलं आणि त्यातून एक अतिशय चांगलं स्मारक हे तयार करण्याचा निर्णय झाला आणि ते स्मारक जे आहे त्या महापौर बंगला जो आहे या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचं स्मारक हे तयार करण्यात येईल। स्मारक या विषयावरती बोलायची माझ्यावरती वेळ यावी याचं खूप वाईट वाटतं। माननीय बाळासाहेबांचं स्मारक हे मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारणच नाही। ते मोठं झालं पाहिजे, बाळासाहेबांच्या नावाला ते साजेसं झालं पाहिजे आणि त्याच प्रकारचं ते स्मारक झालं पाहिजे। पण विषय आहे ते महापौर बंगल्यात व्हावं की न व्हावं, आणि माझं नक्की मत आहे की ते महापौर बंगल्यात न व्हावं। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की एकतर बाळासाहेबांची स्वतःचं एक व्यक्तिमत्व पाहता त्यांच्यासाठी स्वतंत्र एक जागा ही मुंबईमध्ये उभी राहणं आवश्यक आहे। महापौर बंगल्यामध्ये ते त्यांचा एक स्मारक करायचं, महापौर बंगलाही तिथे राहणार आणि मग ते सगळा तो गोंधळ आहे। पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माननीय बाळासाहेबांसाठी मुंबई शहरामध्ये जागा मिळत नाही। मुंबई शहरामध्ये असंख्य अनेक पक्षाच्या लोकांना, आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना यांना जागा मिळतात। त्यांच्यासाठी मोठे मोठे प्लॉट मिळतात। त्यांच्या कमाई करणाऱ्या शैक्षणिक संस्था तिथे उभे राहणार, तिथे कॉलेजेस उभी राहणार, तिथे शाळा उभ्या राहणार, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी संस्था उभ्या राहणार। या सगळ्यांसाठी जागा मिळते आणि माननीय बाळासाहेबांसाठी जागा नाही मिळत। उद्या माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत। आपण थेट दिनेश यांच्याकडे जाऊयात। दिनेश, मनसेच्या अध्यक्षांनी विरोध केलेला आहे या सगळ्या स्मारकाला, नेमकं म्हणणं काय ते लक्षात आलंय आपल्या, पण राज ठाकरेंच्या या विरोधाला किती ताकद आहे किंवा आता राज ठाकरेंची राजकीय ताकद बघता भावनिक या सगळ्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे? कारण शेवटी राज ठाकरे हे बाळासाहेबांचे प्रत्यक्ष पुतणे आहेत। काय नेमक्या राज यांच्या या विरोधानं या सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते का? काय सांगाल आपण, काय नेमके परिणाम होतील या टीकेनंतर? नक्कीच अजित, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याच अँगलने जर विचार केला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईच्या महापौर निवासामध्ये उभं राहणाऱ्या स्मारकाला विरोध करून एक नवा वाद निर्माण केलेला आहे। याआधी काही वेळापूर्वीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे। त्यांनी विरोध जरी केला असला, त्यांचा थेट विरोध नसला तरी त्यांची भूमिका ही थोडीशी बॅलन्स दिसते, राजकीय परिपक्व दिसते। मात्र मनसे अध्यक्षांची जर भूमिका बघितली तर काही काळ मुंबईकरांतून काय प्रतिक्रिया उमटतात याची वाट बघायला हवी होती, अशी एक चर्चा किंवा असं एक मत व्यक्त होत आहे। कारण अवघे काही तास झालेले नाही आहेत
शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाची घोषणा होऊन आणि लगेच राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मुद्देसूद तर्कशुद्धरित्या पटवून दिलेली आहे. त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाला जो विरोध आहे तो महापौर निवासातल्या जागेला आणि एकूण शिवसेनेचं जे राजकारण आहे ते सर्व अधोरेखित केलेलं आहे. पण जर आपण गेल्या काही निवडणुकांमधलं जर राजकारण बघितलं, विशेषतः 2014ला झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका, राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. त्यावेळेस काही बाळासाहेबांच्या अनुषंगाने काही टीकेचा सूर त्यांनी शिवसेनेलाही लक्ष केलं होतं आणि त्याचे पडसाद किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते निकालांमध्ये दिसले होते. भले मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट होती, मात्र शिवसेनेने राज ठाकरेंच्या टीकेचा आपल्या फायद्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला होता आणि त्यामुळे मोठ्या अपयशाला राज ठाकरेंना त्या निवडणुकीत सामोरं जावं लागलं होतं. काही काळ वाट पाहणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर जर भूमिका व्यक्त दिनेश, केली हा असती, खूप भले त्यांनी महत्वाचा भूमिका मुद्दा आपण अगदी मांडलेला आहे योग्य व्यक्त केलेली दिनेश. आहे. काही मात्र काळ राज ठाकरे वाट पाहणं तरी अपेक्षित होतं, पण मुद्दे राज ठाकरेंनी आपले सगळे अगदी नीटपणे सगळे सांगितलेले आहेत. पण त्यांची राजकीय ताकद पाहता, भावनिक वगळता इतर काही या विरोधानं नेमका फरक पडू शकेल का, हे येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल. धन्यवाद आपल्या या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.